मित्रांनो, नक्की तुमच्यासाठी गुड मॉर्निंग असेल. माझ्यासाठी आता सध्या गुड नाईट झालेली आहे. तुम्ही फक्त नेहमीप्रमाणे आम्हाला रात्री आम्ही कुठे 12 वाजता निघतो. त्यावेळी स्टार्ट गाडीमधून झालेला आहे आपला ब्लॉग. तर आम्ही निघालो होतो हरिश्चंद्रगडला आंबिवलीवरून. 200 किलोमीटरची रनिंग आहे आणि 2 गाड्या आहेत. 2 गाड्यांचे ड्रायव्हर मी आणि रोहित आहे. तर आम्ही आता दोघं आता निघणार आहोत. बाकी सगळे पोरं तुम्ही आता बघालच. आम्ही आता निघालेलो आहे फायनली. आम्ही निघालेलो आहे ट्रेकर्सची पंढरी म्हणजेच हरिश्चंद्रगडावरती. तर तिथे खूप मजा करणार आहे आम्ही. इथे तुम्हाला सगळं दिसेलच. बाकी सगळ्या गँगला घेऊ आणि भेटतो तुम्हाला. आपला चौक आहे आंबिवलीचा. हे गाडी आलेली आहे आणि आपल्याकडे जसं की एक नवीन कंटेंट क्रिएटर आलेला आहे कनिष्क. काय तुम्ही बोलू इच्छिता? एक लाईक करा, फॉलो करा. जय माता. धन्यवाद. भावाचा सपोर्ट आहे आपल्याला. बाकी सगळ्याचा पण सपोर्ट आहेच. गाडी थांबवली जरा. एकाची ॲडजस्टमेंट चालू होती. तो एक पार्टी गेला. तिथे माझ्या बाजूला एकदम हेवी ड्रायव्हर बसलेले. तर फायनली निघूया. माझा मित्र सिद्धेश आणि रोहित पुढे दोघं बसलेले आहेत आणि ते पार्टी सगळी गँग. चला दादा, मला ड्रायव्हिंग करेल. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो डायरेक्ट सीएनजी पंप वरती. सीएनजी भरायला पोहोचलेलो आहे. माझ्या गाडीला सीएनजी भरायला घेतला. इथे पण सगळी आखी गँग तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण पॅक. आणि आमचा मालक सिद्धेश कदम आणि इकडे बाकी सगळे पार्टी ते बसलेले. आपण आता सीएनजी भरून घेऊया. आता आम्ही आहे पडग्या साईडला आहे आम्ही. आता माझा मित्र मॅनेजमेंट टीमचे मालक अमित आता सीएनजी भरतात. असा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, इगतपुरी साईडला आम्हाला आता रात्रीचं तिथं सीएनजी पण भेटणार नाही आहे. तोच प्रॉब्लेम, फक्त तो प्रॉब्लेम भेटायला नको, कारण तिकडे सीएनजी भरपूर कमी भेटतच नाही रात्रीचे, असा विषय. तर बघू आता कसं काय ॲडजस्टमेंट होते का. फुल लायकी काढायचं काम चालू आहे मागच्या गाडीतल्या लोकांचं. ठीक आहे, चालतं एवढं ॲडजस्टमेंट. रोहित, वाजे, सिद्धेश कदम, कसं वाटतं तुम्हाला गाडी चालवून? आणि इथे बाजूला बसलाय तो भावांना अख्ख्या पोरांची ना पुरी वाट लागलेली आहे. पोरांना विचारू शकतात नागिन कशी झालेली आहे गाडींची. कसं वाटतं मला? ड्रायव्हिंग तुम्हाला आवडले कायची? हो, हा काहीतरी बोलू इच्छितो MC स्टँड. तर बोल, काय बोलायचं आहे? आम्ही चाललो, तुम्ही पण या. कुठे चाललाय तू? कुठे चाललाय पण तू? काय विषय नाही, जिथे गेलं तरी मुख जनावर आहे. जिथं रस्ता भेटेल तिथं जाऊ आपण, काय विषय नाही. मयूरदाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हात दाबा. आता कसारा घाटामध्ये पोहोचलेलो आहे एंट्रीला. म्हणजे कसारा घाटात पण नाही, आम्ही थांबलो एंट्रीला. जरा काहीतरी खायला प्यायला घेतात पोरं सगळे. बाकी सगळे बघू शकता. इथे हा आपला कंटेंट क्रिएटर दुसरा कनिष्क रेडीच असतो कधी पण. आपली गाडी आणि यांची गाडी. काय खायला घेतात बघूया आपण. निघूया, कारण की जाम लवकर आलो आपण. गाडी जरा थोडीशी लवकर आलो का लेट आलो? खूप लवकर आलो काय? ठीक आहे. किती लवकर आलो तरी पण पुढे सीएनजीसाठी थांबायला लागणारच आहे आम्हाला. सकाळी काढायला लागणार, कारण की सीएनजी तिथं ऑलमोस्ट भेटत नाही. बघू आता, भेटली तर ठीकच आहे, बरं वाटेल. म्हणजे आम्ही सुसाट निघून जाऊ. ठीक आहे, ठीक आहे असते. ठीक आहे, माझ्यावर असते. छोटा भीम, छोटा भीम. काय माझ्या मित्रावरती दिवस आलेत सध्या. 20 वाला थम्सअप प्यायला लागतोय बिचारा. ए बाई, काय झालं? एवढा पण वाजवून गेला. पेमेंट नाही केलेलं आहे. वरची एक एकदम भारी अशी गंमत आलेली इकडे बघू शकता. काय करतो माहिती का? ते हायवेच्या मध्ये छोटे छोटे डॉट असतात ना, तिथे सापशिडी खेळतो. काय करतो म्हणजे नेमकं काय करतो? मग तिकडून काढतो टायर काय. आणि पोरांचा मागे दरवाजा आलाय. अरे मजा आली तुला ड्रायव्हिंग करायला. बस का भाई? बघा आता उठवतोय. हवामान नाही गाडी. हवामान नहीं है गाड़ी भाई, हवामान नहीं है गाड़ी में. अरे तबियत ठीक नहीं, मेरा भी तबियत ठीक नहीं है. मेरे को भी सोने का है. गाड़ी मेरा पंचर हो गया तो कैसा होगा भाई? थोड़ा हवा मारना यार तू. भांडून घ्या, पुढे मागे काय बसायचंय भांडून घ्या सगळं. ढकल तिला. तो त्यांच्या गाडीमध्ये ऍडजस्टमेंट करायचं बघतोय. त्याला सगळे बाहेर काय चोरलं? खाऊ चोरले. निस्ती भांडणं चालू आहेत. कंटाळा आणला यांनी. 4 वाजले सकाळचे. अजून कसारा घाटाच्या खालीच आहे आम्ही. तिकडे पोहोचायचंय, जाऊन जायचंय. किती भांडताय तुम्ही सीटवर ना?
जे व्हायचं होतं तेच झालेलं आहे आमच्यासोबत. CNG काय भेटलेली नाही आहे. आता नाशिकला जाण्याची आमच्याकडे दुसरा पर्याय तर नाही आहे. माझ्याकडे भरपूर CNG, त्याच्या गाडीमध्ये CNG नाही. त्याच्या 4-5 गाड्या उतरल्या, माझ्या 2च गाड्या उतरल्या. पण CNG तर भरायला लागेल, कारण की भरपूर पुढचा प्रवास खूप मोठा आहे. आणि तर समोर CNG पंप आहे म्हणून तो बोलतो का सकाळी 9-10 वाजता CNG बोलतो. तेवढं आम्ही इथं थांबू शकत नाही. बघू आता, नाही तर मग नाशिकला जायला लागेल, पाथर्डी फाट्याला तिकडे CNG फुल करून मग परत यायला लागेल फाट्या. लास्ट ऑप्शन माझ्याकडे काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळे आता आम्ही नाशिकला आलेलो आहे. कारण पुढचा पल्ला भरपूर मोठा आहे, तेवढी गाडी आम्हाला साथ देणार नाही. परत तिकडे जाऊन आम्हाला परत पण यायचं CNG पंपला, इगतपुरीलाच आहे, मध्ये कुठेच नाही आहे. मग त्यामुळे आम्ही तर शेवटी आता लास्टला पाथर्डी फाटा म्हणजे नाशिकमध्ये आलेलो आहे CNG भरायला. आता इथून हरिश्चंद्रगड 100 किलोमीटर आहे आणि परत CNG आम्हाला भरायचं असेल, परत यायचं आहे तिकडून तर काहीतरी 80 किलोमीटर, म्हणजे 180 किलोमीटर मला एकदा फुल टाकीमध्ये गाठायचं. ते मी करणार, त्याचा काही विषय नाही. आता सगळे गाडीतनं उतरलेत तिकडे मागे सगळे नाचतायत, फक्त मी आणि फक्त मी आनंद बसलाय. याला काम आहेत काहीच. ठीक आहे, जास्त काही मला ट्रॅव्हलिंगचं तर काही दिसणारच नाही, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये काय शूट करणार नाही. तरी तुम्हाला A to Z दाखवणार ते. आता थोड्या वेळाने आम्ही तिथे पोहोचलो की जे चालू होईल ट्रेकिंग आमची, वरती जे सीन दिसतील तुम्ही बघतच राहा फक्त. आणि ब्लॉगला लास्टपर्यंत जोडून राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर टच करा, लाईक करा ब्लॉगला. आमच्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे. स्कॅम असा आहे की हरिश्चंद्रगड बंद आहे. आमच्यासोबत चुकीचा विषय झाला. 2 दिवस ओपन, सगळ्यांची तोंड उतरलेली, पूर्ण मूड ऑफ झालेला आहे. काय करू काहीच समजत नाही. रंधा फॉल बघ, 2 किलोमीटर दाखवतो इथून आता प्लॅन भंडारदरा नाही तर रतनगड, काहीतरी होईल. तुम्हाला काहीतरी बघायला भेटेलच. पण हरिश्चंद्रगड आहे ना, शनिवार रविवार तर चालू ठेवा ना, थोडंफार काहीतरी करायला पाहिजे होतं ना. फक्त 2 दिवस बंद आहे का? थांबायचं इथं नाही, पुढचा शनिवार रविवार आला सर, पुढच्या शनिवारी परत बंद असेल माहिती काढून देऊ ना. काहीच सॉरी, तुम्हाला हरिश्चंद्रगडचा व्ह्यू नाही दाखवू शकत मी, पण कुठेतरी जाऊच. एवढा आलोय लांब तर असंच घरी ना, कुठेतरी जाऊ आम्ही, कारण एवढी पोरं आहेत, सगळ्यांचे तोंड उतरले. चाललेलो आम्ही या रस्त्याने, इथं समोर एक पाठी गाडी थांबली आमच्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की हरिश्चंद्रगड बंद आहे. आम्ही जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 2-3 गाड्या वरतून खाली आल्या, त्यांना थांबवलं आम्ही. त्यांना बोललो का हरिश्चंद्रगड चालू आहे, बंद आहे. ते बोलले 2 दिवस बंद आहे. ऑप्शन नाही आता आम्हाला. बघू आता काहीतरी होईलच नवीन. पोरं अख्खी कंटाळली जातात. आई हे काय काय नक्की काय काय तुला करायचंय काय? कुठं चालला? राऊंड मारून इथं काय बापाची सेनी चालली आहे काय? राऊंड मारायला उतर गाडीतला, उतर लवकर. गाडी ऐक माझं. नको ऐक ना माझं बाळा. तुझ्या गाडीमध्ये 5% CNG आहे. थांब ना जरा, थोडा वेळ थांब ना, नको टेन्शन घेऊ. लोकेशन शोधतोय आम्ही इथे. 12 मिनिटं आहे भाऊ. भंडारदरा आहे, पुढे काय वसुंधरा फॉल बघितला ना आपण. वसुंधरा फॉल पण चांगलं लोकेशन आहे, वाईट नाही. तेरुंगण पण बघितलं. बघा हे पण इथे सगळे थांबलेत. तेरुंगण त्यांना आम्ही सांगितलं, ते पण बंद आहे, ते पण सगळ्या रिवर्स मारून फिरलेत. ह्याला तर काय कामच नाही. फोटो नाही काढत आहे मी. तुझे बघितलंस तेच आहे बघ. फायनली आम्ही आता डिसिजन घेतलेला आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड इथेच भरपूर स्पॉट आहेत आतमध्ये फिरण्यासारखे, तर इकडे जाऊ. ते 30 रुपये एकाचे पर पर्सन एंट्री आणि 100 रुपये गाडीचं भाडं आहे. आणि इथे समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता भंडारदरा डॅम, वसुंधरा फॉल हे सगळं करू आम्ही. आतमध्ये जाऊ, बघू कसं. आम्ही इथे वसुंधरा वॉटरफॉलला पोचलेलो आहे.
पण आमची काय एक गाडी अजून आलेली नाही. कधीपासून त्यांची वाट बघतोय आम्ही. ते येत आहेत, मला वाटतं असं रस्ता बिस्ता चुकले असेल ते. आता बघा ते बघू शकता तुम्ही, हा मस्त ब्रिज आहे, वरती डोंगर आहे आणि या साईडला आतमध्ये जायचं आहे आम्हाला, वसुंधरा फॉल. मस्त जाऊया, बघूया काय सीन आहे आतमध्ये. दोघं जण आमचे पुढे गेलेत, बाकी सगळे पाठी चालतात. दुसरी गाडी कधी येईल काय माहिती. ते मस्त एकदम भारी स्पॉट दिसतोय, मला वाटतं तो स्पॉट असेल आमचा. मला दाखवतो मी झूम करून. बघा इथे समोर धबधबा इथे असेल आमचा स्पॉट. तसं तिकडेच घेऊन चालला आहे आम्हाला. तर का काय भारी, आई शपथ जाम भारी आहे. काय सामान मला दाखवतो तिकडे. वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. ते आमचे लोक वरती बसले, तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांना. पण विषय असा आहे की आम्ही इथे भिजू शकत नाही, कारण इथे भरपूर पाण्याचा जोरदार मारा बसल्या कारणाने आम्ही इथे भरपूर लागेल. बाकीचे लोक बोलले आम्हाला का दुसरा पण स्पॉट आहे भिजायला आम्हाला. पण कसला भारी आहे यार, खूप करत भिजायची इच्छा होते. तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकता ते केवढा आहे. आणि दगड एकदम मोठा आहे गाईस, एवढा मोठा दगड, एक नंबर आहे. बघू आता भिजायला कुठे चान्स भेटतो का आम्हाला, तर मग ठीक आहे, भिजणार तर आहे आज. मी आवाजावरून बघू शकता किती पाणी लागत असेल. ते कोणीच काय राहत नाही. बघा लांब लांब बसतात सगळे. वरतून पाण्याचा एवढा फ्लो आहे, खतरनाक फ्लो आहे, खतरनाक. आता इथे तर काही चान्स तर नाही आहे ऑलमोस्ट. दुसरीकडे स्पॉट बघायला लागेल. ते नॉर्मल फोटो बिटो काढतील आणि मग निघू इथून आम्ही. तर त्या वॉटरफॉलला आमची खूप मजा करून झाली. तिथे काय आम्हाला पोहायला बिहायला काय भेटलं नाही. पण आता तिथल्या तिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांनी आम्हाला इथे सांगितलं काही दुसऱ्या इथे वॉटरफॉल आहे जवळच, तुम्हाला पोहायला भेटेल, खोल आहे भरपूर, म्हणजे असं चांगला स्पॉट आहे. जास्त काही नाही आहे, डीप जास्त नाही आहे. तिकडे चालू आहे मी सगळे. आता बाकी गँग बघा पाठी चालते माझ्या सगळे. आता जाऊया तिथे, बघूया कसा स्पॉट आहे काय आहे. असं लांबून ते दिसलं मला चांगलंच होतं, एवढा काय वाईट नव्हता. बघू आता चांगला भेटला पाहिजे यार, पोहायचं जाम इच्छा आहे. पण गाईड सॉरी, मला हरिश्चंद्रगड नाही दाखवू शकलो, बंद होता ना. आम्ही तरी काय करू शकत त्याला. कुदरत का दिया सब कुछ है, दौलत है शौलत है, लेकिन नसीब में हरिश्चंद्रगड नाही था. ठीक आहे, कॉम्प्रोमाइज करून घेतला आम्ही. पण तुम्ही मग थोडं समजून घ्या आम्हाला. नेक्स्ट टाईम येऊ आम्ही चांगलंच काहीतरी करायला. भेटतो मला त्या वॉटरफॉल. आपल्या सायंटिस्ट लोकांनी सगळ्यांनी इथं शोध लावलेला होता आमच्या आधी. एकदम भारी जागा आहे बोलतात पोहायला. तर आम्ही त्या स्पॉटपासून कमीत कमी 10-15 मिनटं लांब आलेलो आहे पोहण्यासाठी खास. 5 मिनिटं एकदम 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं होते काय? 5 मिनिटं 5 मिनिटं आलो काय? तुम्हाला दाखवतो. बघूया जागा कशी आता पोहायची, तर जाम इच्छाच आहे. तुम्हाला पण आवडेल, चांगली असेल तर पोहूच. त्यांनी फोटो बिटो दाखवले आम्हाला, चांगले जागा बोलले. बाकीचे कोणते आले नाही, आम्ही एवढेच जण पोरं सगळे आले पोहायला. वरती बघू शकतो मी व्ह्यू. चला तिथे पोचूया, तिथे आपण जागेवर पोचूया आणि बघूया कसं काय. स्पॉट तर एकदम भारी आहे तसा. इकडे या साईडला पाणी वाहते, इकडे पोहायला जागा आहे. तर उतरूया पाण्यामध्ये, कारण भरपूर वेळ झाला पाण्यामध्ये उतरलोच नाही. किती खोल आहे रे, किती खोल आहे. इथं एवढ्या भुका लागलेल्या आहेत ना आई शपथ. इथं काय चांगलं जेवण पण भेटत नाही आणि गाड्यांमध्ये CNG पण नाही आहे. आम्हाला इथे CNGच नाही भेटली. आता खर्डीला आमचा लास्ट ऑप्शन आहे, पेट्रोल टाकून गाड्या चालवते आम्ही सध्या तरी. इथे तोंड तुम्ही बघू शकता, इथं एकदम निराश झालेलं आहे. मामाच्या ढाब्याला या. चला ते घन डिस्कशन चालू आहे. जेवायला तर काय भेटलं नाही खायला. CNG तर CNG गाडीमध्ये कमी आहे. CNG भाऊ आहेच नाही भाऊ. 500 रुपयाचं पेट्रोल टाकून 500 रुपयाचं पेट्रोल टाकले या भाऊनी. 300 रुपयाचं फक्त पेट्रोल टाकले माझ्याकडे, 300 रुपयाचं. आणि मी स्वतः 200 टाकले.
आणि आम्ही आता कसारा ही गाडीचा सीएनजीचा ॲव्हरेज येते फक्त 17चा. आणि आम्ही आता कसारा घाटाच्या आधी आम्हाला कसारा घाट उतरून थर्टीला जायचंय सीएनजी भरायला. तो पण असेल का नाही काहीच भरोसा नाही आमचा. पण घुटी ते अजून काहीच भरोसा नाही. सीएनजी आमचे काय हाल होणार आहेत पुढं. ते सोड बाबा. मला अशी एवढा खोटा आहे तुला कसा वाटला? अरे चंद्रगड दगड मजा तर मजा. मजा तर मजा. चल एक वेळेस एक छोटी मोठी मजा झाली पण बाकीची मजा नाही. जी हरिश्चंद्रगडला होणार होती. कसा वाटतं तुला? खाना तर खाना नाही. पेट्रोल तर पेट्रोल नाही. सीएनजी तर सीएनजी नाही. तेच बोलतो. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय मला ब्लॉगर? तुम्हाला कसं वाटतंय? माझे हाल तुम्ही बघताय. मी तुम्हाला आता सांगितलेलं डिटेलमध्ये. माझं तोंड तुम्ही अरे भाऊ इथं सगळेजण झोपतात बघ, डोळे झाकतात ते. मी पण हे बघ माझे डोळे जो पण झोपलेला भेटतो तुम्हाला. त्याशिवाय काय ऑप्शन नाही आता. खाणं पिणं आणि मग भेटू. 20 minutes later. आम्ही पोचलेलो आहे घरच्या दिशेला. सफर चांगला झाला. मस्त मजा आली. तर थकावट भरपूर आहे त्यामुळे असं वाटतंय. पोचू आता घरी आम्ही. भेटू मला परत अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेवटचा कमेंट पण करा. आम्हाला पण कमेंट पण करा.